आपण माझ्याशी प्रश्न उत्तर मला द्या. तेव्हा ते तयार झाले. ते म्हणाले, आपलाही काही नवीन ज्ञानाचा लाभ झाल्यामुळे होईल. आपण कितीही प्रश्न विचारा. म्हणून मी त्यांना माझे आपण आम्हाला इतके कनिष्ठ जे समजता का? आपला सर्व प्रश्न उत्तरे आमच्यातील एक लहान मुलगाच देईल. नारद म्हणाले, मी त्या मुलाकडे पाहीन विस्मित झालो. सुतनू नावाचा हुशार मुलगा माझ्याकडे पाहतच राहिला, कारण त्या ज्ञान कितीतरी अगाध होते. त्याने चटकन बोलायला सुरुवात केली. एकूण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्लेलिस्ट इतर व्हिडिओ बघा. नारद म्हणाले, मी या मुलाकडे पाहून विस्मित झालो आणि सुतर नावाचा हुशार मुलगा माझ्याकडे पाहतच राहिला, कारण त्याचे ज्ञान कितीतरी आगाध होते. त्याने चटकन बोलायला सुरुवात केली. एकूण अक्षरे 52 असतात. मातृकेमध्ये मी सांगितले आहे, अहंकार हे त्यातील प्रथम अक्षर होय. 14 स्वर व 33 स्पर्श संज्ञा असलेले वर्ण असतात. अनुस्वार, विसर्ग, जिव्हा, मृदा, टाळू यांचं उच्चारित वर्ण असतात. एकूण अक्षर मी आपणास सांगितली. नंतर मी अर्थही सांगितले. पण या अर्थाला एक इतिहास आहे. तो असा, हा इतिहास मिथिलेत राहणाऱ्या एक ब्राह्मणाकडे घडला. कोथुम नावाचा ब्राह्मण होता. त्याने या भूमिमंडलावर जितक्या म्हणून विद्या होत्या त्या सर्व ग्रहण केल्या होत्या. अनेक वर्ष काय जवळजवळ सर्व आयुष्यभर त्यांनी त्याचे अध्ययन केले होते. त्यावेळी त्याने एक क्षणही वाया घालवला नव्हता. विद्या संपन्न झाल्याने तो गृहस्थ बनला. पुढे त्या कौथुमाला पुत्र प्राप्त झाला, पण तो जडबुद्धीचा होता. फार कष्ट घेऊन त्यांनी कशीविषयी मातृका ज्ञानाची प्राप्ती करून घेतली होती. त्यानंतर त्याने शिकवणी सोडून दिली. अर्थातच त्याचा पिता खिन्न झाला. तो मुलाला म्हणे, बाळा तू शिक, अजून शिक, मी तुला मोदक देईन. जर तू अजून शिकला नाही तर परमार्थ प्राप्तीसाठी करायचे असते ना. यावर पिता काय बोलणार. कौथुमा म्हणाला, तुझी बुद्धी अतिशय साध्वी आहे. तुझे आयुष्य ब्रह्मदेवाप्रमाणे हो, तरी मला सांग तू का शिकत नाहीस. त्या मुलगा म्हणाला, मी शिकलो ते पुरेसे आहे. जाणण्याजोगे होते ते सर्व मी जाणून घेतले. यापुढे आणखीन प्रयोजनच काय. व्यर्थ कंठोशोष कशाला हवा. पिता म्हणाले, बालका तू तर अगदी विचित्र बोलतो आहेस. तुझी वाणी ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. तुला काय कळले ते मला सांग. पुत्र म्हणाला, आपण इतकी वर्ष अनेक तर्कग्रंथ वाचले, आपल्या भ्रांतीचा संशय मात्र करून घेतला. दर्शनशास्त्र वाचून आपले चित्त वायूप्रमाणे भ्रमण करीत असते. ते सर्व थांबवणार आहे, कारण आपण सात्विक रूपाने अर्थात ज्ञात नाही. उपदेश करणे हेच फक्त आपण जाणता. हे जे विप्र नुसत्या पाठांत विद्येने ज्ञान मिळवतात ते द्विपद असूनही पशुच होत. म्हणून मी आपणास अद्भुत मोहाच्या अंधकारातून प्रकाशणारे महामार्तंड रूपी वाक्य सांगतो. अकार ब्रह्म, उकार विष्णू, मकार रुद्र हे 3 गुण अधा मात्र मूर्धा होय. असा हा परम सदाशिव आहे. ओंकार ते महात्म्य आहे. हीच परम सनातनी स्मृती आहे. या ओंकार ते महात्म्याला जेवढे समजले ते मी आपणास सांगितले. तसे पाहिले ते अयुते वर्ष कोटी ग्रंथांमधून यथार्थ वर्णन केले गेले नाही. पण सार हे असे आहे. अकार आदी अ व अ हे अंती असे 14 स्वर म्हणजे 14 मुनिगण आहेत. वैवस्वत शकार कृष्ण असतो. ककारापासून उकाराच्या अंतापर्यंत 12 आदित्य आहेत. त्यांची नावे धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, अशु, मग, विवस्वन, पशु, सविता, त्वेष्टा, विष्णू हे होत. विष्णू हा सर्वात जयन्यज म्हणजे शेवटी उत्पन्न झालेला पण गुणात अधिक असा आहे. डकरापासून बकरापर्यंत 11 रुद्र आहेत. कपाली, पिंगल, भीमा, विरूपाश, वियोहित, अजक, शासन, शास्ता, शुंभ, जंड, भव. मकरापासून षटाकार पर्यंत 8 वसुगण आहेत. सकार हकार हे दोघी अश्विनीकुमार आहेत. असे 33 देवगण आहेत. अनुसार विसर्ग, मूर्धना, जीवगणा हे 4 जरायुज, अंडज, श्वेतज, उद्विज असे 4 सांगितले गेले आहेत. या भावार्थ झाला. तत्वार्थ झाला. तत्वार्थ जे देव न मानतात मन, वाणी व कर्म याच्याद्वारे देवाचे यजन केले जाते, तेव्हा 4 प्रकारच्या जीवाचे परिमोचन होते असे देवगण व शास्त्रात मानतात. सर्वत्र दशावत्र वैदिक मार्गात प्रतिष्ठित करतात. जे वेदांना डावलून तप, धन, जप, जमा करतात ते दुष्ट आत्मा असणार. वायुमार्गाप्रमाणे कंपित होतात. संतनू म्हणाला, आपल्या पुत्राचे बोलणे ऐकून पिता अतिशय विस्मित झाला.
नंतर पित्याने अन्य बरेच प्रश्न पुत्राला विचारले व त्याने त्याची